तर आपण आज पाहणार आहोत गोड शिरा। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात। तर हा रवा आहे आणि हा भाजून घेतलाय। त्यानंतर इथे साखर आहे, तूप लागणार आहे आपल्याला। त्यानंतर हे काजू बदाम आणि मनुके घेतलेत। त्यानंतर हा कलर घेतलाय। तुम्ही हा आवड ही करू शकता। आपल्याला लागणार आहे दूध। तर आपण आता रेसिपी स्टार्ट करूया। तर आपण आता तूप घालून घेऊयात। आता हे तूप गरम झाले की याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके टाकून घेऊयात। तर आता हे छान फ्राय झालेत, तर आपण हे काढून घेऊया। तर आपण आता उरलेल्या तुपामध्ये दूध टाकून घेऊया। तर आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आणि आता याला छान उकळी करून घेऊयात। तर आपण आता दुधामध्ये थोडासा फूड कलर टाकून घेऊया। तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे आवडही करू शकता। कलर खूप छान येतो याच्याने शिऱ्याला। तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या दुधाला उकळी आली मस्त। तर आपण याच्यामध्ये रवा घालून घेऊयात। तर आपण आता रवा टाकून याला हलवून घेतले। तर आपण आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार किंवा आवडीनुसार याच्यामध्ये साखर घालून घेऊयात। तर आपण आता इथे साखर टाकून मस्त याला मिक्स करून घेतलंय। तर तुम्ही पाहू शकताय किती छान शिरा झाला आणि कलरही देखील तुम्ही पाहू शकताय। तर आपण आता याला झाकून एक वाफ काढून घेऊयात, म्हणजे आपला शिरा तयार आहे। ओपन करूयात। तर तुम्ही पाहू शकताय किती छान आपल्या शिऱ्याला तूप सुटले। तर आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते याच्यामध्ये घालून घेऊयात, मिक्स करूया आणि हे मी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर आता इथे आपला शिरा तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान झालाय। तर नक्की असा शिरा ट्राय करा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।